कोणत्याही परिस्थितीत आपल्याला ही महापालिका आपलीच राहील. म्हणजे आमच्याकडनं निघून गेले असेल पण तेवढेच कॅलिबर उमेदवार आमच्याकडे आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिका तब्बल 35 वर्ष स्वतःच्याच ताब्यात ठेवणारे शिवसेनेचे बडे नेते चंद्रकांत खैरे आपल्यासोबत आहेत. 35 वर्ष महापालिका तुमच्या ताब्यात होती, आता हातून निसटते असं वाटतं? नाही निसटू शकत नाही. हा गड कोणाचा माहिती आहे ना, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा गड आहे. त्यामुळे हा जनता बाळासाहेबांना मानते. आम्ही तर सैनिक आहोत. त्यामुळे निश्चितच मी सांगतो की आज उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली सुद्धा आम्ही काम करतो. उद्धव साहेबांच्या बाबतीत सुद्धा लोकांचं मत चांगलं आहे. हे बाकीचे आता हे आपसात भांडणं करणारे लोक आहे, त्यांचं काही खरं नाही. म्हणून कोणत्याही परिस्थितीत आपल्याला ही महापालिका आपलीच राहील. शिवसेना उद्धव तुमची ही महापालिका कशी राहील? कारण तुमचे अनेक महापौर तुम्हाला सोडून गेलेत, अनेक नगरसेवक तुम्हाला सोडून गेलेत. सांगतो मी, आपण रेल्वेत जातो, स्टेशन आलं की आतले लोक उतरतात, बाहेरचे लोक आत बसतात. हे साधं उदाहरण आहे. हे जरी गेले तर दुसरे खूप इच्छुक आहे ना. नाही, आता गणित साधं आहे. तुमच्या इकडे एक खासदार होता शिवसेनेचा, 6 आमदार राहायचे, झेडपी तुमची, महापालिका तुमची राहायची. आता खासदार तुमचा नाही, 6ही आमदार तुमच्या विरोधातले आहेत. हे जर गणित बघितलं तर थोडक्यात तुमची ट्रेन जी आहे ती रिकामी झालेली आहे. नाही, आमची ट्रेन जरी रिकामी झाली असेल तर ते जरी तिकडे गेले असेल, म्हणजे आमच्याकडनं निघून गेले असेल पण तेवढेच कॅलिबर उमेदवार आमच्याकडे आहे, ते सुद्धा जिंकू शकतात. पण आता तिकडं त्यांच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, पालकमंत्री. आमच्याकडे पैसा नाही आहे, आमच्याकडे सत्ता नाही आहे. 88ला काय आमच्याकडे सत्ता होती का? आमच्याकडे पैसा होता का? 70,000मध्ये आम्ही ती पूर्ण निवडणूक पूर्ण 54 वार्डाची आम्ही निवडणूक लढलो होतो. त्यामुळे आणि आम्ही निवडून आलो. लोक पैशाला पाहत नाही, नगरसेवकाच्या ह्याच्यात पैशाला पाहत नाही. त्यावेळेला बाळासाहेब होते, बाळासाहेबांचा करिश्मा होता. आज उद्धव साहेब आहेत ना, उद्धव साहेबांचा करिश्मा तसंच आहे. त्यामुळे काही असं अडचण नाही. काही लोक अशी टीका करतात तुमच्यावर की तुमचं आणि अंबादास दानवेचं जमत नाही, त्यामुळे शहरातल्या या निवडणुकीला फटका बसणार आहे. नाही, आता अंबादास दानवेंनी पण विचार केला पाहिजे की आपण कसं वागलं पाहिजे, आपण कसं बोललं पाहिजे. मी तर 4 पावलं मागे येतो, परंतु अंबादास दानवेला मीच मोठं केलंय आणि मी त्याला घेऊन चालतो. त्यामुळे कुठेही असं वाद होणार नाही. पण अंबादास दानवे नक्की कसं वागतात? नाही ठीक आहे ना, अंबादास दानवे जसं विशेष काही नाही. तुम्ही म्हणले ना ते नीट वागलं पाहिजे, म्हणजे नीट वागत नाही म्हणजे काय? लोकांशी हो, बाकी काही नाही. तुमच्याशी माझ्याशी तो म्हणजे मी ज्येष्ठ नेता आहे त्याचा. तर होते चंद्रकांत खैरे. आमच्या ट्रेनमधून काही लोक उतरले असले तरी आमच्या ट्रेनमध्ये अनेक कॅलिबर लोक बसले, त्यामुळे ही महापालिका आम्ही जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दत्ता कानवटे, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर.